आले रे बाबा, आले आले ना. हॅलो. हॅलो अनु. हा ग वीरू बोलतोय. हा बोल. मी तुझ्याकडे एक ऑडिओ व्हिज्युअलचं स्क्रिप्ट पाठवतोय, ते वाचून घे, केअरफुली वाच, आणि त्याच्यात तुला जर काही प्रॉब्लेम आला तर पेन्सिलनी मार्क कर. हां, आपण ऑफिसमध्ये आल्यावर बोलूया. ओके. अरे पण थोडी फोन ठेवायची घाई का करतोयस? अगं मी एका क्लायंटला भेटायला जातोय, मला आधीच उशीर झालाय. हे बघ, ती स्क्रिप्ट वाच आणि 2:30-3 वाजेस्तोवर ऑफिसला ये, म्हणजे आपण सविस्तर बोलूया त्याच्यावर. ओके. आणि ती स्क्रिप्ट वाचायचं विसरू नकोस. वाचेन रे बाबा, वाचेन. हां, चल बाय. बाय. वीरू कधी येईल? हा, येतील ते. तो मला म्हणाला होता तू येणार आहे. अहो, ते मलाही म्हणाले होते ते येणार आहेत म्हणून. येतील ते. वीरू वीरेंद्र सरांच्या पहिल्या ऍड फिल्म मध्ये तुम्ही काम केलं होतं, पहिल्यांदा. एम आय राईट अनुष्का? माझी एवढीच ओळख नाहीये. या वाक्यावरून तुमची ओळख कळते. व्हॉट डू यू मीन? तुम्ही स्वतःला ओळखलेलं नाहीये. यू आर एक्सिडिंग युअर लिमिट प्रीती. मिसेस प्रीती वीरेंद्र शिरोडकर, टू बी एक्झॅक्ट. आजवर कोणीच माझा असा पाणउतारा केला नव्हता. पुढे करतील का? तुम्ही मला सांगू शकाल? माझे मिस्टर ऑफिसला नसताना तुम्ही इथे काय करताय? एक्सक्यूज मी. मिस्टर वीरेंद्र आज माझ्या घरी आले होते. त्यांनी मला इथे यायला सांगितलं. ह्या वेळेला जेव्हा मी डबा घेऊन येते? अच्छा, म्हणजे तुमचं सकाळचं जेवण सुटेल. तुमच्याकडून पाणउतारा करून घेण्यासाठी का मला वीरूने इथे बोलवलं होतं? मग सांगू शकाल कशा करता बोलवलं होतं ते? माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. इच्छा नाहीये का हिम्मत नाहीये? तुमच्या अडाणी प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधलेली नाहीये. अहो, अडाणी तर मी आहेच, पण वीरेंद्रचं आणि माझं नातं घट्ट बांधलेलं आहे. तुमचं वीरूशी काय नातं आहे हे मला माहितीये. झाकली मूठ 1.25 लाखाची. अहो, मूठ उघडा, 2.5 लाख मिळतील. मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. हे बघा, तुमचा काय निरोप आहे ते तुम्ही मला सांगा. वीरेंद्र आल्यावर त्यांना मी सांगेन. नो थँक्स. या निशांत महाजन, या बसा. मॅम नमस्कार. सुखी राहा. काय मॅम माझी चेष्टा करताय काय? आता चेष्टा काय केली बुवा याच्यात? मग या निशांत महाजन या वगैरे. मग तू काय बाबा आता महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एवढा बस मॅम, मी जाऊ का? अरे कधीतरी तुम्हा तरुणांची आम्हाला सुद्धा गंमत करावीशी वाटते की. ये बस. आणि काय रे शहाण्या, किती दिवसांनी उगवतोयस तू आज? हो मॅम, खरं तर मी अनुष्काला भेटतो अधूनमधून आणि फोनही करतो. हो. नाही, ती मला असं बोलली नाही की तू तिला भेटतोस, फोन करतोस. नाही, मी येतोय खूप दिवसांनी. पण मॅम तुम्ही बिझी असता ना आता खूप, उगाच तुम्हाला डिस्टर्ब करणं. बरोबर आहे. बिझी बी हॅज नो टाइम फॉर सॉरो, राईट? पण मॅम एक सांगू, तुमच्याशी बोलून ना खरंच खूप बरं वाटतं. बर, म्हणजे मी तुझी गंमत केली म्हणून लगेच तू माझी गंमत करायला हवीस का? हो नाही मॅम, खरंच सांगतोय मनापासून. खरंच? अरे बाप रे, म्हणजे मला आता तुला 1 कप चहा तरी देणं भागच आहे. हो नाही मॅम, उगाच तुम्ही त्रास करू नका. चहा वगैरे नाही काय, अनुला जर कळलं ना की तू घरी येऊन गेलास आणि मी साधा 1 कप चहा सुद्धा तुला देऊ शकले नाही तर काय म्हणाल ती मला? म्हणजे अनु घरी नाहीये? नाही. ओ अच्छा, म्हणजे तू अनुला भेटायला आलास तर, आणि मी आपली वेड्यासारखी समजतेय की माझा लाडका विद्यार्थी मलाच भेटायला आलाय. नाही मॅम, असं खरंच काही नाहीये. मी खरं तर 3-4 वेळा फोन ट्राय केला पण ती भेटली नाही. म्हटलं घरी जाऊनच पाहावं भेटते का, कदाचित भेटेलही. खरं सांगू का निशांत, अलीकडे ना माझी आणि अनुची भेट हे एक दुर्मिळ दृश्य झालेलं आहे. अरे ते खूप बिझी आहे ना वीरू बरोबर सध्या. म्हणजे रे त्यांचं कुठल्या तरी एका
फिल्मवर काम चाललंय, डिस्कशन वगैरे. हा मला बोलली नाही काही ती. कमाल आहे, तुला कशी बोलली नाही ती? अरे कदाचित ती नंतर सांगणार असेल तुला, म्हणजे काम पूर्ण झाल्यावरच सांगणार असेल तुला. निशा, हा गप्प का झालास? नाही, काही नाही. असेल तसंच ठरवलं असेल. आजी कशा आहेत? मजेत आहे. अरे परवाच काहीतरी कारणावरून तुझी आठवण निघाली होती. अच्छा. आणि आकांक्षा, अक्षता? त्यांनाच विचार ना. थांब बोलवते. नाही मॅम, असू द्या, मी निघतो आता. मला एका मित्राकडे जायचंय. निशांत, हा तुझ्या घरचे कसे आहेत सगळे? हा मजेत आहे. बरं, अनुला काही निरोप देऊ? नाही तिला फोन करायला सांगू का? नको. मी येतो मॅम. निशांत, रागवला सनवर ती तुला भेटली नाही म्हणून? नाही हो, रागवायला मी कोण लागतो तिचा? येतो मॅम. हाय. हाय. मला म्हणजे तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं. ऑफकोर्स, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. आणि हे बघ, पुन्हा असं इथे वाट बघत बसायची काही गरज नाहीये. डायरेक्ट माझ्या केबिनमध्ये येत जा. इज दॅट ओके? येस मॅडम. यांना परत कधी थांबवायचं नाही. ओके मॅम. ओके, कम कम. ओह या प्लीज. बस ना. सो काय घेणार? नाही, काही नाही, थँक्स. ओके. बघ रेश्मा, तुला जर बरंच काम असेल ना तर मग मी नंतर. अरे तेव्हा कुठलं काम नसेल कशावरून? आणि असं कोणतंही काम नाहीये की जे न केल्यामुळे आमची कंपनी बंद पडेल. सो टेल मी. काही विशेष नाही का, मी सहजच आलो होतो. मला भेटायला? भेटायलापेक्षा चौकशी करायला. माझी? खरं सांगा. कम ऑन रेश्मा, अगं तुझी ही आणि त्या दिवशी आपली जी मीटिंग झाली होती ना, त्याचं पुढे काय झालं याची जरा मला उत्सुकता होती. हे बघ, मी माझा रिपोर्ट दिलाय आणि तू सुद्धा तुझा रिपोर्ट दिला असणारच. आता निर्णय काय तो आपले वडील घेतील. आपण आपलं काम केलंय, आता आपण आपल्याबद्दल बोलायला काय हरकत नाही. सो टेल मी. निशान, काय झालं? आर यू अपसेट? काय झालं? काही नाही ग, मला बऱ्याच दिवसांपासून एका व्यक्तीला, आय मीन एका पार्टीला भेटायचं होतं, पण आमची भेटच होत नाहीये. व्यक्ती तो आहे की ती? आता पार्टी म्हटल्यावर ती आहे की तो आहे हा प्रश्न महत्वाचा नाहीये, नाही का? महत्वाचं आहे ते भेटणं. तुझं बोलणं ऐकून तर असं वाटतंय की ज्याच्यासाठी तू त्या पार्टीला भेटणार आहेस ना, ते काम महत्वाचं नाहीये, तर ती भेटणं महत्वाचं आहे. नाही तर काय, फोनवरती तर कामं होतातच रे. नाही अगं, ऍक्च्युली ते कामही खूप महत्वाचं आहे आणि त्या व्यक्तीला भेटणे, कारण भेटूनच ते काम होऊ शकतं. म्हणजे भेटून बोलल्या. ओके, यू नो बेटर. ए, तुला पिक्चर बघायला आवडतो? हे काय एकदम नाही, म्हणजे आवडतो मला, पण असं एकदम का विचारलं? चल रे इथून. का? म्हणजे अरे म्हणजे काय नाही. इथे की नाही आपल्याला गप्पा मारता येत नाहीत. ते मराठीत काय म्हणतात? मन मोकळ्या, राईट? ओके चल. 2 तिकीट्स बुक करा रिगलमध्ये, ड्रेस सर्कलची.
या आज दुपारची. ओके. चल चल चल. हं? अगं पण कुठे? अरे हे बघ, आता 1 वाजलाय. आपण फाउंटनला जाऊ, तिथे मस्तपैकी जेवू आणि नंतर रिगलमध्ये पिक्चर पाहू. चल ना. सिनेमा? अगं पण तिकीट नव्हता का मिळाला? अरे ती मी आत्ताच तर बुक केली ना. तू चल रे. कोण आहे? अरे काका, या ना या, बसा. नमस्कार. नमस्कार. बोला. नाही नाही, तुम्ही फार कामात असलात तर मग मी नंतर येऊन तुमच्याशी बोलतो किंवा फोनवर बोलेन. अर्थात मी काही तसा फार वेळ घेणार नाही फोनवर. नाही नाही, बोला ना प्लीज. 20 मिनिटं बाहेर उभा होतो. केबिन बाहेर? नाही नाही, कॉलेज बाहेर. का? जया निमकर कॉलेजातून बाहेर पडण्याची वाट बघत होतो. तो कॉलेजात असताना हा विषय मला तुमच्याशी येऊन बोलणं शक्य नव्हतं. सुनंदा आधीच बाहेर पडलेली आहे. आपण काय बोलायचं काय करायचं हे या दोघांनाही कळत नाही. दोघंही खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, कर्तृत्ववानही आहेत. तोच तर प्रॉब्लेम आहे. दोघांपैकी एक जरी कोणी कमी असताना तर त्यानं दुसऱ्याचे कमी हाल केले असते. तुम्हाला खरं सांगू, त्यानं दुसऱ्याला जिंकण्यामध्ये स्वारस्य नाहीये, दुसऱ्याकडनं न हरण्यात जास्त इंटरेस्ट आहे असं आता मला वाटायला लागलं. अहो पण हे त्या दिवसापासून चालू आहे ज्या दिवसापासून ते एकमेकांच्या समोर आले. अगदी लहान मुलांच्या वर्तान भांडतात. बुद्धिमान बालिशपणा करेक्ट. असंच काही. म्हणजे बालिशपणा करताना सगळी बुद्धी बाजूला ठेवायची आणि मग आपण केलेला बालिशपणा कसा योग्य आहे हे दाखवण्यासाठी सतत बुद्धीचा वापर करत राहा. कोणत्याही गोष्टीची अगदी बरोबर व्याख्या तुम्ही करता, ते सुद्धा अगदी जलद. कसं काय जमतंय तुम्हाला काका? सवय आणि व्यवसायाची गरज. काय मॅडम, कोर्टासमोर आलेला माणूस हा कायद्याच्या कुठल्या व्याख्येमध्ये बसतो हे तुम्हाला झटकन ठरवायला लागतं. मग आता ह्या दोघांना कुठल्या व्याख्येत बसवायचंय? लग्नाच्या व्याख्येत. दोघही आडमुठे आहेत, पण त्या दोघांनाही वटणीवर आणायला हवं असं वाटतं ना तुम्हाला? हो, बरोबर आहे तुमचं. नाही नाही, त्या दोघांनी लग्न करावं, दोघांचं लग्न व्हावं असं वाटतंय ना तुम्हाला? सॉरी, मला वाटतं हा विषय मी इथे येऊन बोललेलं तुम्हाला फारसं आवडलेलं दिसत नाही. नाही नाही, तसं नाही. पण काय आहे, ही जबाबदारी मलाच पेलवावी लागेल अशी मला कल्पनाही नव्हती. म्हणजे मला विचार करायला थोडासा वेळ द्या, मग बोलूया. चालेल? हरकत नाही. मला खात्री आहे सुनंदा जशी माझ्या शब्दाबाहेर नाही तसा. नाही नाही, इतक्या लगेच तुम्ही निष्कर्ष काढू नका. नाही म्हणजे विषय तसा नाजूक आहे. मी जयाशी या विषयावर बोलून बघेन आणि मगच आपल्याशी बोलेन. चालेल? येऊ. हो. नमस्कार. मी जयाशी बोलायचं की तू सुनंदाशी लग्न करू? हॅलो, वीरेंद्र शिरोडकर बोलतोय. अनुष्का आहे का? 2:30 वाजता निघाली? नाही, 3:30 वाजत आले, अजून ती माझ्या ऑफिसमध्ये पोहोचली नाही म्हणून फोन केला. बरं, येताना कुठे जाणार होती का ती? ओ ठीक आहे. आजी बोलताय का? हां, आजी विरू बोलतोय. बरं बरं बरं. नाही, अनुचा जर घरी फोन आला ना तर तिला माझ्या ऑफिसला फोन करायला सांगा, कारण मला तिच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं. 5 वाजता आम्हाला मीटिंगला जायचं आहे. ओके, या गुड डे, बाय. या. हाय. हाय. काय ग, घरापासून इथपर्यंत चालत आलीस?
फार दमली आहेस, वेळ पण भरपूर लागला. पाणी देशील? या शुअर. आई गो. थँक्स. आपलं चहा. हे काय? तुझ्याकडे फ्रीज नाहीये? नाही, अजून तरी नाही. काय माहितीये का, तू जर वेळेत आलीस तर आपण मीटिंग्स वेळेत अटेंड करू शकतो, कामं मिळतील आपल्याला. त्यामुळे वेळेत ती कामं पूर्ण केली की पैसेही वेळेत मिळतील, मग आपण फ्रीज घेऊ. अच्छा, म्हणजे तुझ्याकडे फ्रीज नाहीये ह्याचं कारण मी आहे. नाही, याचं कारण आहे माझ्याकडे पैसे नाही. हळू बोल, लोकांना खरं वाटेल. ते खरंच आहे. मी काय तुझ्या त्या निशांत महाजन सारखा सोन्याचा चमचा घेऊन आलो नाहीये जन्माला. अरे त्यात त्याचा काही दोष नाहीये. असतं एकेकाचं नशीब. हो ना. आणि सध्या त्याचं नशीब जोरावर आहे. हे काय तुला आज कळलंय? कालच कळलं. काय कळलं? काय कळलं? काय नाही, आपण जरा कामाचं बोलूया का? तू काहीतरी लपवतोय. वीरू, मी काहीही लपवत नाहीये, सांगायचं टाळतोय. कदाचित तुला ते आवडणार नाही. हे बघ, मला ते आवडेल किंवा आवडणार नाही हे मी ठरवेन. प्लीज सांग. नाही, नको. वीरू प्लीज. अनु, हे माझं ऑफिस आहे, ओरडू नकोस. प्लीज सांग. काल तुझ्या त्या निशांत महाजनला मी रिगल थिएटर मधनं बाहेर पडताना बघितलं. कोणाबरोबर? ऑफकोर्स एका मुलीबरोबर. कोण होती ती? मला माहित नाही, मी तिला ओळखत नाही. कशी होती? सुंदर, ब्रिलियंट आणि प्रचंड पैसा. कशावरून? कारण ते दोघं गाडीने गेले, ती गाडी इम्पोर्टेड होती आणि ती मुलगी ती गाडी ड्राईव्ह. Oh, I see. एनिवे, तुला आवडलं नसतं म्हणून मी हे सांगणार नव्हतो तुला. मी आता बघते काय ते. मीटिंग 5 वाजता आहे. तू एकटाच जा, माझं डोकं फिरलंय. हा? माझा झालाय. तू चिटिंग करतेस. ढणाणा कोणी उचलत नाहीये. हा, खेळात इतकी दंग आहेत ना, ना एरवी धावत असते. फोन वाजला रे वाजला की. हॅलो 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 हॅलो. हा कोण? सुधा. हा बोल बोल. अगं हॅलो हॅलो करते, ऐकू येत नाहीये का? हा बोल. माझा हात झालाय. हो हो, खेळतायत खेळतायत. हो हो, अभ्यास झालाय, खाणं झालंय, सगळं झालंय. अगं काळजी करू नकोस तू. हो. कोण येणार आहे? पाहुणे? येतो मला. तू शांत अगं जया काय पाहुणा आहे का? घरचाच आहे तो. काय करशील? बरं बरं, काहीतरी वेगळं करू. हो करते, तू काळजी करू नको. हा चल. हॅलो. चिटिंग करायची. हे बघ, इकडे खेळाचा तास संपून भांडणाचा सुरू होतोय. ठेवते मी फोन. चिटिंग नाही करायची. मी मानलं तुला. चिटिंग नाही ए करायची. बंटी, काय Cheating चाललंय? करते. काय चाललंय? मला काय विचारता? हिला विचारा. आला मोठा शाळा म्हणे हिला विचारा. अक्षदा, पत्त्यावर. मी आवडणार नाही, त्याला आवडायला सांग. त्याला का म्हणून सांगायचं? फेकले कोणी पत्ते? अगं पण मी का फेकले ते तरी विचार ना. का, काय झालं काय? अगं आम्ही तो खेळताना हाच जिंकतो. मला जिंकूच देत नाही हा. बरोबर आहे, मी हुशार आहे, मी जिंकणार. मी हुशार आहे, मी जिंकणार. तोंड बघ. बंटी, तू सांग बघू काय झालं ते. काय नाही हो आजी, मी जिंकायला आलो ना हा. सगळ्यात चिडते आणि भांडायला उठते. मी चिडत नाही आणि भांडत पण नाही. मला नाही तुझ्याशी खेळायचं. नको खेळू, जा. नाही खेळ. बंटी हे बघ, जाऊ दे. ह्या रडक्या चिडक्या मुलीशी खेळूच नकोस तू. जाऊ दे. नंतर मीच रडते ना. आता तो नियमाप्रमाणे खेळतोय ना, मग तो जिंकला तर रडायचं काय त्याच्यात? आता तू त्याचीच बाजू घे. हा मी बाजू कोणाची घेत नाही. जो बरोबर असेल ना त्याचीच बाजू घेते मी. आजी, तू खूप दुष्ट आहेस. हा हो का? असू दे, मी दुष्ट. ते पत्ते आधी आवर. बंटी तू जा, आवरेल ती पत्ते. आजी, आता तू मला सांग, तो जवळचा का मी जवळची? तोंड बघा. आणि तो जवळचा का मी जवळची? जो कोणी चांगलं वागतो ना तोच जवळचा. कळ. रडायला नको या कांगावखोर कुठली. काही उपयोग व्हायचा नाही रडण्याचा तुझ्या. मुकाट्याने पत्त्यावर ते काम टाळायला बघते. ढालगज नुसती. कुणाशी पटत नाही हिचं. जो येईल त्याशी भांडत असते. कोण येणार खेळायला? आवर पत्ते लवकर. मूर्ख मुली,